श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघी गणेश जयंती. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती ही साजरी केली जाते. ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून तिला माघी गणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो. अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख केला गेला आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो, व्रत करतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा ही आपल्याला करायची आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. तसेच गणपतीला लाल रंगाचे जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही लाल रंगाची फुलं, जास्वंदाची फुलं देखील अर्पण करू शकता. तसेच या दिवशी नैवेद्य म्हणून बाप्पांना 21 तिळगुळाचे लाडू अर्पण करा. कारण या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले आणि म्हणून या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती जे काही गणेश तत्व आहे तर ते 1 सहस्रपटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार माघी गणेश जयंतीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे 1 पान. सर्व शत्रू नष्ट होतील. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, ह्या पानाचं काय करायचं आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे. कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत. या दिवशी आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं बाप्पा आपल्याला शीघ्र फळं देत असतात आणि म्हणून उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या झाडाचं 1 पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. बघा, यंदा माघी गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धियोग निर्माण होत आहे. कारण सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशावेळी ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी 100 वर्षानंतर येत आहे आणि अशावेळी जर तुम्ही काही उपाय जर केले तर ते खूप खास आणि प्रभावी ठरत असतात. आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली गेली आहेत. त्यामध्ये देवी देवता वास करतात. त्या झाडांना देववृक्ष मानले गेले आहे आणि जेव्हा आपण विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. त्या देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि म्हणून जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, आता प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कधी कधी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा ह्यासुद्धा पूर्ण होत नाही. कारण आपल्या कुंडलीमधले जे काही नवग्रह असतात तर त्यातील काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून
जर आपण हा उपाय गुरुवारी उद्या माघी गणेश जयंतीला केला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्यासुद्धा पूर्ण होत असतात. आता मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीची आहे, धनप्राप्तीची इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहेत तर ती खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल, कर्जमुक्तीबद्दल शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय फक्त आपल्याला चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच करायचा आहे. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित आहे, शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत आहे किंवा एखादा शत्रू तुम्हाला माहीत आहे, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे आणि तो शत्रू समोरून तुम्हाला येऊन त्रास देत असेल, तुमच्याशी स्वतःहून भांडणं करत असेल आणि अशा शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट, दुःख येत असेल तर अशा शत्रूचा नाश होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा. जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या शत्रूची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तुमच्या आयुष्यात शत्रूचा जो काही त्रास सुरू आहे, जो काही त्रास वाढलेला आहे तर तो 100% दूर होईल. तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, घरातील कटकटी, भांडणे, आजारपण हे देखील दूर होईल. तसेच तुमच्या घरातून दरिद्रता ही कायमची बाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर आपल्याला उद्या या माघी गणेश जयंतीला सकाळीच आपल्या घरामध्ये रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे. आता या रुईच्या झाडाला मंदार असे देखील म्हटले जाते आणि म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा, म्हणजे सर्व काही देणारा वृक्ष. या झाडामध्ये सूर्याची ऊर्जा समावलेली असते आणि गणपती बाप्पांना सुद्धा सूर्यासारखे तेज असलेला देखील म्हटले जाते. आणि या रुईच्या झाडामध्ये गणपतीच्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत, गणेश तत्व जे आहे तर ते आकर्षित करून घेण्याची सगळ्यात जास्त शक्ती असते. कारण रुईचे झाड आणि गणपती यांचे घनिष्ठ संबंध आहे. कारण या झाडाच्या मुळाशी गणपतीचे स्वरूप तयार होते अशी धार्मिक मान्यता आहे. याला श्वेतार्क गणपती असं म्हणतात, ज्यामुळे धन, सुख आणि यशासाठी त्या झाडाची पूजा गणेश जयंतीला केली जाते. आणि धार्मिक मान्यतेनुसार या झाडाला गणपतीचे प्रिय वृक्ष मानले जाते आणि म्हणून सर्व काही सिद्ध करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या गणेश जयंतीला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुमचं शरीर, मन हा शुद्ध आणि पवित्र असायलाच हवं, तरच या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आणि तीळ आणि गंगाजल या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकायला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्वच्छ स्नान करायचं. यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती नक्की अभिषेक करा आणि मूर्ती नसेल तर फोटो आहे स्वच्छ पुसून काढा. गणपती बाप्पांना तिळगुळाचे लाडू, दुर्वा, जास्वंदाची फुलं अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. फक्त दुपारी 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत आणि नंतर हे जल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जे पण रुईचं झाड आहे त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे. आता रुई 2 प्रकारची असतात, एक निळ्या फुलांची आणि एक पांढऱ्या फुलांची. शक्य असेल तर पांढऱ्या फुलाची रुई असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही निळ्या फुलांच्या रुईपाशी गेले तरीसुद्धा चालेल. यानंतर सर्वप्रथम हे जल आपल्याला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर त्या झाडाखाली दिवासुद्धा तुम्ही नक्की लावू शकता. ते शक्य नसेल तर फक्त तुम्ही पाणी अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर या झाडाला प्रार्थना करायच्या आहेत, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे ते वृक्षराजाला सांगायचं आहे आणि यानंतर या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे. फक्त पान घेताना चांगलं घ्या, फाटलेलं किंवा मग खराब झालं असं घेऊ नका. चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे. हे पान घरी आणलं की व्यवस्थित तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने धुवा, नाहीतर शुद्ध पाणी तुम्ही धुतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा लावून घ्यायचा आहे, कारण हा उपाय आपल्याला देवघरामध्येच बाप्पांसमोर करायचा आहे.
म्हणून तिथे दिवा प्रज्वलित असावा। कारण बघा, जेव्हा आपण उपाय किंवा सेवा करतो ना, ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो। म्हणून दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करावा आणि यानंतर तुम्हाला लाल कुंकू घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। तुम्ही अगदी तुमच्या बोटाच्या साहाय्याने ही इच्छा लिहिली तरीही चालेल। मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल आहे, धनप्राप्तीबद्दल आहे, मुलांची प्रगती होण्याबद्दल, कर्जमुक्तीबद्दल किंवा घर खरेदी करण्याबद्दल जी काही तुमची इच्छा आहे, आजारपण आहे, पती पत्नीमध्ये वाद होत आहे, जी काही इच्छा असेल ती 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहेत। यानंतर हे पान गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे। अर्पण करताना त्या पानाचा देठ हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला बाप्पांसमोर अर्पण करायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण इच्छा लिहितो तेव्हा इच्छा आपल्या समोर असते, जी आपल्याला दिसते। तसंच हे पान अर्पण करताना सुद्धा आपली इच्छा ही बाप्पांना दिसेल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला बाप्पांसमोर अर्पण करायचं। यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्या पानावर सुद्धा हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत। 21 दुर्वा तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत। एक लाल फूल ठेवायचं आहे आणि यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत। यानंतर तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे, 1 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि शेवटी तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत। संपूर्ण दिवसभर हे पान तुमच्या देवघरामध्येच राहू द्या। दिवासुद्धा प्रज्वलित राहील एवढं तेल दिव्यामध्ये घाला। यानंतर सायंकाळी 4 वाजले की ते पान तिथून उचलायचं आहे। पानावरती 21 दुर्वा, जी काही फुलं आहेत, जे काही पांढरे तीळ आहेत, तर त्याच्या सहित ते पान तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे हे पान तुम्हाला अर्पण करून पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत। तसेच तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून तिळगुळाचे लाडू नक्की न्या। 11, 21, 101 जेवढे शक्य होतील तेवढे लाडूसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा। कारण या दिवशी जो व्यक्ती तिळगुळाचे लाडू मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दान देतो किंवा प्रसाद म्हणून वाटत असतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे। तसेच जो व्यक्ती हा उपाय श्रद्धेने करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात। कारण या झाडाचं आणि गणपती बाप्पांचा खूप जवळचा संबंध आहे, यांचा एक अतूट नातं आहे। म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा। जेव्हा तुम्ही उद्या गणपती बाप्पांना असं रुईचं पान अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सर्व सूर्य, बुध, गुरु हे ग्रह प्रबळ होतात आणि यामुळे समाजात तुम्हाला मान सन्मान हा देखील वाढत असतो। तुमच्या आयुष्यात घरात असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश देखील होत असतो। तसेच या झाडाच्या पानामध्ये जो काही पांढरासारखा पदार्थ असतो, चीक असतो, तर तो आपल्या घरातील वास्तुदोष, इडापिडा जी आहे तर ती शोषून घेत असतो। घराला एक संरक्षण कवच मिळत असते आणि यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। तर हा उपाय जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका। घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।